आर्थिक वर्ष 2024-25चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजन मंत्री माननीय अजित पवार यांनी जुलै महिन्याच्या विधानसभेमध्ये सादर केला होता। या अर्थसंकल्पामध्ये अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली होती। त्यातीलच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। याच योजनेविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहणार आहोत, जसे की पात्रता, लागणारे कागदपत्रे, मिळणारे अनुदान किती आहे, अर्ज कोठे करायचा, याबाबत सविस्तर पाहूयात व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेली तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणी असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारभावाने गॅस टाकी विकत घेणे आर्थिकदृष्ट्या तरी शक्य होत नाही। त्यामुळे एक सिलेंडर संपल्याच्या नंतर दुसरे उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचते। ही बाब शासनाने लक्षात घेऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। यात नुकतीच सुधारणा करून आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना सुद्धा वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत। याविषयी सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तो व्हिडिओ पहा। आता पाहूयात या योजनेसाठी पात्रता काय आहे। सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे बंधनकारक आहे। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे पात्र लाभार्थी या योजनेसाठी थेट पात्र असतील। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पात्र असतील, परंतु गॅस कनेक्शन हे लाभार्थ्याच्या नावाने असायला हवे। एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत फक्त घरगुती गॅस जे की 14.2 किलोग्रॅम वजनाचा असतो अशा गॅस धारकांना सबसिडी मिळेल। त्यानंतर पाहूयात योजनेची कार्यपद्धती। प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते। याचप्रमाणे अन्नपूर्णा योजनेचेही वितरण असणार आहे। उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या सिलेंडरची बाजारभावाची रक्कम सरासरी 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते। त्यानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत 300 रुपये केंद्र सरकारकडून तर 530 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत। तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्याची यादी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करून दर आठवड्याला शासनाला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे। या योजनेत एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही। जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे, ही बाब लक्षात घेऊन तेल कंपन्यांकडून वितरित केलेल्या किमतीच्या आधारावर व जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे। या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र पुढील प्रमाणे आहेत। आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक आणि पासपोर्ट फोटो। रहिवासी दाखला जर लागलाच तर ऑप्शनमध्ये आहे। रहिवासी दाखला हा आधार कार्डवर जर आपलं ॲड्रेस जर काही चुकीचा असेल किंवा आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवर आपल्याला गॅस टाकी किंवा गॅस कनेक्शन नको असेल तर आपण असा रहिवासी दाखला द्यायचा आहे, हा ऑप्शनमध्ये आहे। त्यानंतर अर्ज कोठे करायचा, यासाठी आपल्याला ज्या कंपनीचं कनेक्शन हवं आहे त्या एजन्सीमध्ये म्हणजेच वितरकाकडे सांगितलेली कागदपत्रे घेऊन जायचं आणि आपण तेथे अर्ज करू शकता। घरात जर गॅस कनेक्शन असेल पण ते पुरुषाच्या नावावर असेल तर फक्त ते महिलेच्या नावावर ट्रान्सफर करा, जी महिला लाडकी बहीण योजनेस पात्र आहे। ट्रान्सफर करण्यासाठी गॅस एजन्सीमध्ये जाऊन अर्ज द्यावा लागणार आहे आणि ज्या महिलेच्या नावावर आपल्याला गॅस ट्रान्सफर करायचा आहे त्या महिलेचं नाव रेशन कार्डवर आपल्याला 1 जुलै 2024च्या पूर्वी असणे गरजेचे आहे। माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांनाही हा व्हिडिओ शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। तुमचं प्रेम असंच राहू द्या। धन्यवाद।